श्री स्वामी समर्थ. नमस्ते सर्वांना. कसे आहात तुम्ही सर्वजण? तर पहा, काल सांगितलं होतं मी तुम्हाला की मी उद्या गावी जात आहे म्हणून. तर पहा, सकाळी सकाळी घरातले सर्व काम वगैरे उरकलं, म्हणजे काम वगैरे काही नाही, पण फक्त हातरून पांघरून वगैरे काढले, कपडे वगैरे जे आंघोळीचे होते ते थोडेसे धुतले आणि पटकन गावी जायला निघालो. तर पहा, दुपारचं एवढं ऊन होतं आणि संध्याकाळी 3च्या नंतर पावसाची भीती असते, त्याच्यामुळे सकाळी लवकर म्हणजे 8 वाजताच आम्ही गावी जायला निघालो. तसं आमचं गाव जास्त काही दूर नाही, फक्त 2-2.5 तासाचा रस्ता आहे, पण पावसाचा कधी नेम नाही, कधी येईन तो. म्हणून म्हटलं सकाळी लवकर 8 वाजताच निघालो. तर पहा, सकाळी 8 वाजता निघालो, पण किती ऊन पडलं आहे ते. कारण की सकाळी 8 वाजले म्हणजे 8 नाही 7 वाजताच एवढं ऊन पडते की आता उन्हाळा आहे, त्याच्यामुळे 7लाच एवढं ऊन पडते की दुपारचे असं वाटते 12-12:30 वाजले आहेत. तर पहा, आमची दीदी मागे बसली आहे आणि मी आणि पिल्लू पुढच्या सीटवरती बसलो आहे. कारण की पुढच्या सीटवरती दीदी आणि पिल्लू बसला की दोघांचे भांडण होते आणि त्यांना गाडी चालवताना खूप डिस्टर्ब होतं, त्याच्यामुळे आमची दीदीला कायम मागच बसावं लागतं. तर पहा, निम्म्या रस्त्यामध्ये गेलो आणि नाश्ता वगैरे करायला थांबलो. तर पहा, नाश्ता करण्यासाठी छान इडली, डोसा, मिसळ आणि वडापाव वगैरे घेतला. तर आम्ही ज्या ठिकाणी थांबलो होतो त्या ठिकाणी छान वडापाव भेटतात, तिथे खूप वडापाव प्रसिद्ध आहे, त्यामुळे आम्ही दरवेळेस येताना त्या ठिकाणी वडापाव आणि मिसळ खाण्यासाठी थांबतो. तर पहा, त्या हॉटेलमध्ये खूप सारे प्रोडक्ट्स वगैरे विकायला होते. त्या हॉटेलमध्ये खास चहा बनवण्यासाठी गुळाची पावडर वगैरे भेटते आणि अजूनही खूप सारं सामान भेटत होतं, पण ते काही आम्ही घेतलं नाही, फक्त नाश्ता केला आणि तिथून बाहेर पडलो. तर गावी जाताना आमच्या रोडला एवढे झाडं वगैरे लागतात की त्या रोडने जाताना एवढं छान वाटतं. फक्त वातावरणामध्ये ऊन नाही तर शांत वातावरण आणि थोडीशी सावली पडलेली असली की एवढं छान वाटतं त्या रोडने जायला की विचारूच नका. असं वाटतं कुठेतरी छान लॉंग ड्राईव्हला चाललं आहे, कारण की आमच्या रोडने खूप सारे झाडं लावलेली आहेत, त्याच्यामुळे हे रोडने जाताना एकदम छान वाटतं. आणि मध्ये मध्ये झाडांची सावली एवढी पडलेली असते की जवळजवळ झाडाच्या गेलं की छान थंडगार हवा लागते, त्याच्यामुळे AC वगैरे लावायची काही गरज वाटत नाही. घरी गेलो आणि छान जेवण वगैरे केलं आणि जरा वेळ निवांत बसलो. तर पहा, आमच्या सासूबाईंनी आत्ताच केलेले रानातले नवीन गहू वाळत टाकले होते. तर पहा, गहू वगैरे सुकत टाकले आणि थोडासा आराम केला. नंतर म्हटलं संध्याकाळी जरा रानात जाऊन येऊया. की विचारूच नका. आणि आमचे तर पत्र्याचे घर आहेत, त्याच्यामुळे बाहेर बसलं की एवढी गरम वाफ येते आणि फॅनची एवढी गरम वाफ येते की घरात आणि दरवाजातही बसू वाटत नाही. पहा, आता संध्याकाळचे 5 वाजलेत, म्हटलं जरा रानामध्ये जावं, म्हणजे मग कसं थंड हवा वगैरे सुटले ना की जरा मग रानात बरं वाटतंय. पहा, आणि आंबा पण आमचा उतरायला आलेला आहे. तर पहा, तुम्हाला आमच्या आंबे दाखवते किती आलेत ते. एवढे आंबे आलेत ना आंब्याला. पण काल पण इकडे आमच्या गावाला थोडा पाऊस झाल्यामुळे ना आंबे बरेच गळाले खाली. पहा, पण अजून बरेच आंबे आहेत झाडाला, एवढे उंच उंच शेंड्याला आंबे आहेत ना. आता उद्या तो आंबा उतरायचा आहे आणि आंबा उतरवण्यासाठी बहुतेक कोणाला तरी बोलवले, कारण की आमच्या घरचे नाही चढत वरती, आंब्यावरती चढताच येत नाही, कोणाला तरी बोलवले पहा आंबा उतरायला. तर उद्या सकाळी आंबा उतरवणार आहेत पहा, सकाळी आणि म्हणजे सकाळीच उतरवणार आहेत. दुपारी सुद्धा एवढं गरम आणि ऊन लागते की ते आंबे सुद्धा उतरव वाटत नाही, त्याचा चीक वगैरे पडतो. तर बहुतेक उद्या सकाळीच आंबा उतरवणार आहेत पहा. तर पहा, वावरात आले आणि वावरात आले आमच्या पिल्लूचे काय करामती चालू झाल्यात. पहा, गहू कापलाय पहा वावरातला. मागच्या वेळेस तुम्हाला दाखवलं होतं मी माझ्या एका व्लॉगमध्ये की गहू बराच हिरवागार होता त्यावेळेस, पण आता पहा वाळून गहू कापून झाले पहा. गोट अजून नाही वाळले ना, गोट नाही वाळले अजून ना.
संध्याकाळी 5 वाजता रानात गेलो आणि रानात गेल्यावरती एवढं भारी वाटतं की विचारूच नका तुम्ही. कारण की रानात गेल्यावरती सगळीकडे हिरवं हिरवं दिसतं आणि विहिरीतलं वगैरे पाणी पाहून तर अजूनच आनंद होतो. तर पहा, आमच्या आंब्याला एवढे आंबे लागले होते की काल थोडा पाऊस झाला होता, त्याच्यामुळे आंब्याला जे पाड वगैरे लागले होते ते एवढे खाली पडले होते की आमच्या पिल्लूने एक तिथे बकेट घेऊन बरेच पाड त्याच्यामध्ये जमा केले. तर पहा, गहू मागच्या वेळेसच्या ब्लॉगमध्ये मी दाखवला होता की गहू हिरवागार होता. तर आता महिना झाला असं मी 1 महिन्यापूर्वी गावी आले होते, त्यावेळेस गहू हिरवागार होता. पण आता 1 महिन्यानंतर आले तर गहू छान वाळून कापून सुद्धा झाला आहे. तर पहा, शेतामध्ये माझ्या सासऱ्याने नारळाच्या आंब्याची झाडं वगैरे लावले होते. तर पिल्लू आणि त्याचे पप्पा झाडांना पाणी देत होते, कारण की आता उन्हाळा आहे, झाडांना दिसाड तरी पाणी द्यावं लागते. एक बादली भरली, गोट भरायचे ना, थांब लगेच नको देऊ. चक चक पाणी आणि सांडवलं. नंतर संध्याकाळी रानातनं घरी आले आणि थोडा चहा पाणी घेतला आणि नंतर बाजारात मार्केटला जायला निघालो, कारण की थोडासा किराणा वगैरे भरायचा होता. तर थोडासा बाजार वगैरे भरण्यासाठी मार्केटला गेलो. तर पहा, रस्त्याने आमच्या इकडे किती वळणाचा रस्ता आहे, पूर्ण घाटाचा रस्ता आहे, त्याच्यामुळे गाडी एकदम सावकाशाने हळूवार चालवावी लागते. थोडासा किराणा वगैरे भरला आणि दुकानातनं बाहेर निघालो. तर पहा, आता बाहेर गेलो म्हटलं थोडंसं काहीतरी खाणं होते. तर छान उन्हाळा आहे म्हणून छान लस्सी वगैरे प्यायली आणि नंतर संध्याकाळी घरी आलो. तर मुलांचं नियोजन झालं होतं की आज बाहेर हॉटेलला जेवायला जायचं म्हणून, कारण की मुलं गावी आले की त्यांना असं वाटतं आजीबाबांना घेऊन बाहेर जेवायला जावं. तर म्हटलं मुलांची इच्छा आहे तर छान हॉटेलला वगैरे जेवण करायला जाऊ. तर पहा, घरी आले आणि थोडा वेळ बसलो, थोडं फ्रेश झालो आणि नंतर संध्याकाळी 8 वाजता छान हॉटेलला वगैरे जेवायला गेलो. तर तिथे जेवण वगैरे केलं आणि नंतर घरी आलो. तर पहा, हा होता माझा आजचा डेली व्लॉग. जर तुम्हाला माझा डेली व्लॉग आवडला असेल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि चॅनेलला लाईक, कमेंट, शेअर करायला विसरू नका. पुन्हा भेटू उद्याच्या नवीन ब्लॉगमध्ये.